आमदार देवेंद्र कोठेंनी आमदारकीच्या ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर निधीचा षटकार ठोकला आहे. आमदार कोठेंनी समांतर जलवाहिनीसाठी 89 कोटींचा निधी खेचून आणला आहे. या संदर्भातील जी.आर. शासन दरबारी निघाला आहे. सविस्तर बातमी पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे संपूर्ण काम 106 किलोमीटरचे असून यातील 100 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालं आहे. यातील साधारणपणे 6 किलोमीटरचं काम शिल्लक आहे. राहिलेल्या कामासाठी निधीची आवश्यकता होती. हा मुद्दा देवेंद्र कोठे यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. त्यानंतर देवेंद्र कोठे यांनी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनी राजनीती चॅनलशी बोलताना लवकरच 90 कोटी रुपये या कामासाठी मिळणार असल्याचं सांगितलं होतं. या संदर्भातील आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भित खात्याला दिल्याचं देखील कोठे म्हणाले होते. आता 89 कोटी 29 लाखांच्या निधीचा जी.आर. काढण्यात आलाय. यामुळे समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय. तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.